नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत वजन कमी करण्याचे परिणामकारक उपाय या विषयावरती आणि यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊ. डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी यांची ओळख करून घेताना डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी आणि डॉक्टर नीरज रायते हे वजन कमी करण्याच्या तसेच पोटातील विविध आजारांच्या दुर्बिणीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया उपचार करण्याचे तज्ज्ञ अशा पद्धतीचे सर्जन आहेत. ते पुण्यामध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी आणि त्यांचे सहकारी डॉक्टर रायते यांच्यासोबत डॉस अर्थात डायबिटीस आणि ओबेसिटी सपोर्ट आणि सोल्युशन ही संस्था चालू केलेली आहे. चला तर मग आजच्या या विषयाच्या अनुषंगाने आपण अजून विस्तृत माहिती सरांकडून घेण्याचा प्रयत्न करूया. सर, आत्ता जसं आपण म्हटलं ओबेसिटी विषयी आज बोलणार आहोत, पण अनेकदा असाही प्रश्न काही जण विचारतात की वाढलेलं वजन हे खरंच धोक्याचं कारण आहे का किंवा खरंच गंभीर आहे का, अशा स्वरूपाचं त्यांचं बोलणं असतं. काय सांगता येईल? मी सर्वात आधी साम TV आणि प्रशांतचं खूप आभारी मानतो की त्यांनी या विषयावरती बोलायला, हा एक ज्वलंत विषयावरती, लठ्ठपणा ह्या ज्वलंत विषयावरती बोलायला आम्हाला इथे बोलवलं. वजन वाढणे किंवा वजनदार होणे, लठ्ठपणा होणे हे एक 20-25 वर्षापूर्वी जर बघितलं आपण तर त्यावेळी एकदम असं एक वैभवाचं लक्षण मानलं जायचं. पण ह्या 20-25 वर्षामध्ये जसं लठ्ठपणा वाढत चाललेला आहे, ह्या पूर्ण जगामध्ये वाढत चाललेला आहे आणि हा एकच असा आजार आहे की जो पूर्ण जगामध्ये दरवर्षी वाढतच चाललेला आहे आणि WHO पण त्याचं प्रमाणित केलेलं आहे. पण ह्या 20-25 वर्षामध्ये जसा लठ्ठपणा वाढत चाललेला आहे त्याच्यावर त्याचे आजार व त्याच्यामुळे त्याचे व्याधी जे आहेत ते पण वाढत चाललेले आहेत. जसे टाईप 2 डायबिटीस व शुगर येणं हे आधी 60च्या नंतर येणं फार कॉमन होतं. पण आता जर तुम्ही बघितलं 35-40 मध्ये पण लोकांना, माणूस व बाई दोघांनाही 35-40 मध्ये पण लठ्ठपणामुळे ह्या टाईप 2 डायबिटीस, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, पाठदुखी ह्याच्यामुळे हे सगळे आजार वाढत चाललेले आहेत. त्यामुळं लठ्ठपणा हा आता एक असं वैभवाचं लक्षण नाही, तर मी म्हणेन की आता हे एक आजाराचं एक मूळ कारण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे लठ्ठपणावरती कंट्रोल करणं हा खूप गरजेचा विषय आहे. आणि मी परत प्रशांतचा आभारी मानतो की बाबा त्यांनी आम्हाला या विषयावरती बोलण्यासाठी इथे बोलवलं आहे. नक्कीच सर, वजन कमी करण्यासाठी अनेकांना असा प्रश्न पडतो की आता करायचं काय नक्की, तर त्यांना आपल्याला काय सांगता येईल? मी सांगेन लठ्ठपणा हा एक कॅन्सर सारखा आहे किंवा एक अर्ली कॅन्सर आहे की ज्याच्यामुळे जर आपण त्याच्यावरती लवकर जर उपचार नाही केले किंवा त्याच्यावरती लवकर जर आपण निर्देशन नाही केलं तर मग ते हळूहळू वाढत जाऊन त्याच्यामुळे जे काही आजार होतात त्याच्यामुळे तुमच्या पूर्ण बॉडीला ते अफेक्ट करू शकतं. एस्पेशली ज्यावेळी अर्ली ओबेसिटी असेल त्यावेळी तुम्ही डाएट व एक्सरसाइज हा उपयोग करून घ्यायला पाहिजे. कुठलाही ओबेसिटीचा जो ट्रीटमेंट आहे हा डाएट आणि एक्सरसाइज शिवाय पूर्णतः होऊ शकत नाही. पूर्णपणे ओबेसिटी व किंवा लठ्ठपणा ह्याचा जो काही ट्रीटमेंट शेड्यूल आहे हा डाएट अँड एक्सरसाइज हा एक बेस होतो. जर तुम्ही डाएट करणार नसेल तर लठ्ठपणावरती तुम्ही अजिबात मात करू शकत नाही. असं कधीच होत नाही की मी आज भरपूर खाईन, पुरणपोळी खाईन, आता सणासुदीचा सण चालू आहेत तर आज मी 2 पुरणपोळ्या जास्त खाईन आणि उद्या जिमला जाऊन मी ते कॅलरीज बर्न करेन, असं कधीच होत नाही. कारण कार्बोहायड्रेट रिच हा एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स हा एक जो काही आपल्या फूडचा जो घटक असतो, म्हणजे जे पोळी म्हणा, गोड म्हणा, साखर म्हणा, भात म्हणा, ह्या गोष्टींमुळे आपलं लठ्ठपणा जास्त वाढत चाललेला आहे. आणि लठ्ठपणा का वाढत चालला आहे? कारण सणासुदीचं जे काही सेलिब्रेशन आहे ते वाढत चाललेलं आहे. आपल्या शहरी भागात पार्ट्यांचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे. म्हणजे जर मी एक मिश्किलपणे जर म्हणायचं झालं तर भारतामध्ये सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो माहिती आहे तुम्हाला? तर दारूच्या ग्लासमध्ये. तर पार्ट्याच कमी झाल्या पाहिजेत. तर हे म्हणजे लठ्ठपणा हा तोंडावाटेच येतो. फक्त खाणंच नाही, बाकीचे भरपूर काही असे आजार आहेत की जसं थायरॉइडचे लेवल्स कमी होणे, बाकी कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे, बाकीच्या भरपूर गोष्टींमुळे पण लठ्ठपणा वाढत जातो. तर टाईप 2 डायबिटीस आल्यानंतरही लठ्ठपणा जास्त वाढत जातो. त्याच्यामुळे लठ्ठपणा हा सगळ्यांचा एक मूळ कारण आहे ज्याच्यावरती आपण नक्कीच
कंट्रोल करणं गरजेचं आहे. थोडंसं शस्त्रक्रियांच्या बाबतीमध्ये आपण आता बोलूया की आज अनेक पद्धतीच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. अनेक पद्धतीनं वजन कमी करण्याकरता म्हणूनच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. तर अशा कोणत्या शस्त्रक्रिया आहेत ज्याच्याबद्दल आपण आत्ता चर्चा करू शकतो? डाएट आणि एक्सरसाइज ह्याचा प्रॉपर कंट्रोल करून जरी वजन कमी होत नसेल, म्हणजे किती वजन जास्त असेल तर आपण शस्त्रक्रियेचा विचार करायला पाहिजे. आपल्या हाईटनुसार जर आपण जर वजन बघितलं तर शस्त्रक्रिया करायच्या आधी आपण ह्या दोन गोष्टीकडे खूप बघणं गरजेचं आहे की माझा हाईट 175 सेंटीमीटर आहे, तर 175 सेंटीमीटर वजा 100 हे तुमचं आयडियल वेट पाहिजे. माझं आयडियल वेट 175 सेंटीमीटर मायनस 100 म्हणजे माझं आयडियल वेट हे 75 किलो असणं गरजेचं आहे. जर माझं वेट हे 75 प्लस 30 म्हणजे 105 किंवा 100च्या पुढे जर गेलं तर मी शस्त्रक्रियाचा ऑप्शनचा विचार करावा. त्याच्या आधी नक्कीच डाएट, एक्सरसाइज प्लस काही औषधं आहेत त्याचा प्रयत्न करावा. ते सगळं आमचं टीम कुठल्याही एका पेशंटला असं कधीच सांगता येत नाही की ह्याला शस्त्रक्रियाने उपयोगी होईल, ह्याला औषधाने उपयोगी होईल. प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट एक कस्टमाइज पद्धतीनं आपण ट्रीटमेंट देतो. प्रत्येक कस्टमाइज पद्धतीनं ट्रीटमेंट देऊनही आपण त्यांचं वजन कमी करतो. त्यामुळे प्रत्येक पेशंटला शस्त्रक्रिया लागेल असंच नाही, तर डाएट, एक्सरसाइज व मेडिसिननं पण आपण ते कंट्रोल करतो. प्लस शस्त्रक्रियेच्या आधीही आपण कधी कधी काही पेशंट फक्त 15 ते 20 किलो वजन जास्त असतं, त्यांच्यामध्ये बलून, इंट्रागॅस्ट्रिक बलून पण हा पण एक उपचार पद्धत आहे. ज्याच्यामध्ये आपण एक गोळीसारखी एक बलून पिल असते, जे स्वॅलो पिल म्हणतो आम्ही. अल्युरियन म्हणून कंपनी आहे, त्याने हे चालू केलेलं आहे. ज्याच्यामध्ये पेशंटला ॲडमिट व्हावं लागत नाही. ओपीडी बेसिसवरती येऊन आपण ती गोळी फक्त ते पोटामध्ये पेशंटला गिळायला सांगतो. पोटात आत गेल्यानंतर ते बलून ऑटोमॅटिक ते फुगून जातं. आपण वरून एका वायरद्वारे आपण ते फुगवतो. अप टू अराउंड 400 cc ते फुगवतो. त्याच्यामुळे पेशंटचं खाणं कमी होतं आणि त्याच्यामुळे वजन कमी होतं. आणि हे बलून ऑटोमॅटिक 4 ते 6 महिन्यानंतर आपल्या मोशनद्वारे हे बाहेर जातं. ह्या गॅस्ट्रिक बलून पद्धतीनं कुठलीही शस्त्रक्रिया न करताही आपलं वजन एक 15 ते 20 किलो वजन कमी करता येतं. पण ज्यांचं वजन आयडियल वेटपेक्षा, जसं आता माझं वजन जर 75 प्लस 30 105 किलोपेक्षा जास्त असेल आणि प्लस मला जर डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड, गुडघेदुखी, पाठदुखी ह्याच्यामुळे खूप व्याधी होत असतील, प्लस ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे रात्री जास्त घोरणे, रात्री व्यवस्थित झोप न लागणे, त्याच्यामुळे डे टाईम स्लीपीनेस वाढतो. ओबेसिटीमध्ये किंवा लठ्ठपणामध्ये रात्री झोप व्यवस्थित न लागल्यामुळे, घोरल्यामुळे डे टाईम स्लीपनेस वाढतो आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅकचे चान्सेस पण जास्त वाढू शकतात. त्यामुळं ज्यांचे वजन आयडियल वेटपेक्षा 30 किलोपेक्षा जास्त वजन असेल त्यांनी शस्त्रक्रिया हे ऑप्शन नक्कीच विचार करावा, आणि एस्पेशली आफ्टर डुईंग अ डाएट अँड एक्सरसाइज ऑप्शन. नक्की सर, फायद्यांच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बोलायचं झालं, कोणी शस्त्रक्रिया कराव्यात आणि कोणत्या शस्त्रक्रिया आहेत हे तुम्ही आत्ता सांगितलं. मात्र या शस्त्रक्रियांचे जे फायदे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत? म्हणजे फिजिक्सवरती त्याचा कसा परिणाम होतो किंवा अजून काही त्याच्याबद्दलीनं होतं का? तर सर्जरी म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी आपण म्हणतो, बेरियाट्रिक शस्त्रक्रिया. बेरियाट्रिक शस्त्रक्रिया जसं मी म्हटलं की 30 किलोपेक्षा जास्त वजन असेल तर आपण बेरियाट्रिक सर्जरीचा ऑप्शन निवडावा. बरोबर. बेरियाट्रिक सर्जरीमध्ये 2 ते 3 प्रकारचे सर्जरीज आहेत. एक आहे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी, ज्याच्यामध्ये आपण पोटाची क्षमता कमी करतो. त्याच्यामुळं पेशंटचं खाणं पण कमी होतं. पेशंटचं खाणं कमी झाल्यामुळे तुमचं कॅलरी रिस्ट्रिक्शन होतं आणि पेशंटचं वजन कमी होतं. दुसरी सर्जरी आहे गॅस्ट्रिक बायपास. गॅस्ट्रिक बायपासमध्येही आपण जठराची क्षमता कमी करतो व खालचं आतडी हे वरती आपण जठरांना जॉईन करतो. गॅस्ट्रोजिजोनॉस्टॉमी हे एक प्रकार आहे, ते करतो आपण. त्याच्यामुळे पेशंटचं वजनही कमी होतं व त्याचं अब्झॉर्प्शन, जे शोषण आहे कॅलरीचं, ते पण कमी होतं. ह्या 2 शस्त्रक्रियेमुळं पेशंटचं वजन कमी होतं, हळूहळू वजन कमी होतं. दर महिन्याला 4 ते 6 किलो वजन कमी होतं व एक्सपेक्टेड वेट लॉस जो आहे, म्हणजे पेशंटचं वजन जर 60 किलो जास्त असेल, 80 किलो जास्त असेल आयडियल वेटपेक्षा, तर मग ऑलमोस्ट 70 ते 80% वजन हे हळूहळू 6 महिने ते 1 वर्षात कमी होतं. ह्या ज्या वजनामुळे जे काही व्याधी झालेल्या असतात, जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हे ऑपरेशन नंतर डायबिटीस तर पूर्णपणे लगेच कमी होऊन जातो. म्हणजे एक बेरियाट्रिक शस्त्रक्रिया म्हणजे एक हातोड्यासारखा आहे. तो असा ऍक्ट करतो की हातोड्याने लवकर आपल्याला तो
इंटरनल मेकॅनिझममध्ये अशा चेंजेस करतो की त्याच्यामुळे त्याचं वजन पण कमी होतं, डायबिटीस लगेच बरा होतो. कारण फूड जे आहे हे छोट्या आतडीच्या डिस्टल भागामध्ये जातो, म्हणजे पुढच्या भागामध्ये जातो आणि काही हार्मोन्स आतल्या आत तयार होतात ज्याच्यामुळे डायबिटीस लगेच पूर्णतः बरा होतो. एस्पेशली ज्यांचं गोळ्या वगैरे घेतात त्याच्यामध्ये तर पूर्णपणे दुसऱ्या दिवशी गोळ्या बंद होऊन जातात. जे इन्सुलिनवरती असतात पेशंट्स त्यांचं इन्सुलिनचं प्रमाण खूप कमी होऊन जातं व ते फक्त गोळ्यांवरती येतात. आणि जसं जसे त्यांचं वजन कमी होत जातं 6 महिन्यात 1 वर्षात त्यांचा डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो. जवळजवळ 90% जास्त डायबिटीस लोकांमध्ये जर लठ्ठपणा व मधुमेह हे कॉमनली असोसिएटेड असेल तर लठ्ठपणाच्या शस्त्रक्रियेनंतर म्हणजे गॅस्ट्रिक बायपास किंवा स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी नंतर त्यांचं वजन कमी झाल्यामुळे डायबिटीस बरा होतो, ब्लड प्रेशर बरा होतं. त्या एक्स्ट्रा वजनामध्ये जे गुडघ्यावरती जे काही वजन एक्स्ट्रा पडत असतं ते वजन कमी होऊन गुडघेदुखी बरा होतो, पाठदुखी बरी होते, घोरणं पूर्णपणे निघून जातो. कॉस्मेटिक इफेक्ट तर नक्कीच येतो. पण आम्ही नेहमी म्हणतो पेशंटला की आपण ही शस्त्रक्रिया पेशंटला सुंदर दिसण्यासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठी करत नाही तर आपण त्यांना हेल्दी किंवा निरोगी एक दीर्घायुष्य असावं ह्याच्यासाठी आपण ही शस्त्रक्रिया केलं तर जास्त उपयोगी होतो. नक्कीच खूप छान अशी माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. डायबिटीस आणि ओबेसिटी या सगळ्या संदर्भात सर बोलत आहेत. खरं तर या ज्या काही शस्त्रक्रिया सर आत्ता सांगतात ही आधुनिक काळाची आत्ताची एक टेक्नॉलॉजी किंवा आधुनिक तंत्रज्ञान आपण म्हणू. ज्या गोष्टी आपण करू शकत नाही आहोत म्हणा, अनेकांना व्यायाम करणं किंवा जे काही आपलं डे शेड्यूल असतं हे मेंटेन ठेवणं शक्य होत नाही. मग अशा लोकांसाठी ह्या गोष्टी निश्चितपणानं फायदेशीर होऊ शकतात. मात्र त्या अगोदर त्या गोष्टींची व्यवस्थित माहिती आपल्याला असणं, आपल्या शरीरावरती काय केलं जातं आहे आणि त्याचा कसा फायदा आपल्याला होणार आहे या संदर्भात माहिती मिळवणं, डॉक्टरांशी सल्ला मसलत करणं, कन्सल्टेशन त्यांचं घेणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि त्याकरता आत्ता स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत. मला वाटतं कोणताही निर्णय घेण्याच्या आधी तुम्ही सरांना भेटलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे, त्यांच्याकडून नक्की तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते का आणि ती जर टाळता येऊ शकत असेल तर ती त्यासाठी काय करायला पाहिजे या सगळ्या संदर्भातलं जे काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन सरांचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही निश्चितपणानं आता जे स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत त्यातले नंबर तुम्ही टिपून घ्या आणि निश्चितपणानं तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळू शकेल. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. डायबिटीस ओबेसिटी या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, जसं तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की डायबिटीस सुद्धा या शस्त्रक्रियेनं बरा होतो. आता बघायला गेलं तर ही शस्त्रक्रिया ओबेसिटीची आहे, म्हणजे वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया आहे. पण ती शस्त्रक्रिया केल्यामुळे डायबिटीस सारखा एक गंभीर आजार, कारण आपण आता सगळेच म्हणतो की डायबिटीस हा भारतातला आता सगळ्यात मोठा आजार बनू पाहतोय म्हणा किंवा तो ऑलरेडी आता झालेला आहे. तर हे कसं शक्य होतं? लठ्ठपणा व डायबिटीस म्हणजे टाईप 2 डायबिटीस, टाईप 1 डायबिटीस हे पँक्रियाजमध्ये इन्सुलिन सिक्रेशन न झाल्यामुळे असतं, त्यामुळे टाईप 1 डायबिटीस नाही. पण टाईप 2 डायबिटीस, लठ्ठपणा व टाईप 2 डायबिटीस हे कॉमनली असोसिएट झालेलं आहे. कारण जे आपलं बॉडी इन्सुलिन तयार करतं, ज्यावेळी लठ्ठपणा असतो ते इन्सुलिन जे काय हार्मोन तयार करतं ते पूर्ण बॉडीमध्ये सफिशियंट होऊ शकत नाही, त्याच्यामुळे टाईप 2 डायबिटीस होतो. शुगर कंट्रोल करता येत नाही लठ्ठपणामुळे, त्याच्यामुळे टाईप 2 डायबिटीस होतो. त्यामुळे हा एक कारण आहे की लठ्ठपणा जर कमी केला तर डायबिटीस बरा होऊ शकतो. डायबिटीस बरा होण्यापेक्षा डायबिटीस कंट्रोल करता येतं. जे काय आपल्याला औषधं लागतात, इन्सुलिन लागतात किंवा औषधांवरती जे काय डायबिटीसवरती जे काय औषधं लागतात ते सगळे ऑपरेशन नंतर कमी होतात बिकॉज ऑफ 2 रिझन्स. एक तर केवळ लठ्ठपणा कमी झाल्यामुळे पेरिफरल इन्सुलिन रेजिस्टन्स आम्ही म्हणतो. पेरिफरल इन्सुलिन रेजिस्टन्स कारण हा फॅट सेल्समध्ये जे काही हार्मोन्स असतात त्याच्यामुळे हे पेरिफरल इन्सुलिन रेजिस्टन्स होतो, तो कमी होऊन जातो. प्लस आतल्या आत जसं मी म्हटलं की इंटरनल मेकॅनिझम एक अशी होते की ज्याच्यामध्ये काही इन्क्रेटिन्स म्हणून एक हार्मोन्स असतात जे पँक्रियाजवरती ॲक्ट करून इन्सुलिनचं प्रमाण वाढवतं आणि त्याच्यामुळे डायबिटीसच्या पेशंट्समध्ये लगेच दुसऱ्या दिवशी एवढा शुगर कंट्रोल, जर ऑपरेशनच्या आधी जरी 400-450 शुगर असेल तर ऑपरेशनच्या नंतर लगेच 200च्या खाली 150च्या खाली शुगर्स येतात व त्यांना काहीही औषध लागत नाही. अशा भरपूर पेशंट्स आहेत की जे स्वतःहून म्हणतात की आम्हाला हे आधी आमच्या डॉक्टरने का नाही सांगितलं. सो हे जे तुम्ही प्रोग्राम घेताय हे पेशंट अवेअरनेससाठी हे खूप छान आहे आणि त्याच्यामुळे पेशंटला हे अवेअरनेस झालं पाहिजे की ह्या शस्त्रक्रियेनंतर डायबिटीस
कंट्रोलमध्ये येतो, डायबिटीस कंट्रोलमध्ये राहून प्लस लठ्ठपणा पण कंट्रोलमध्ये येतो. त्याच्यामुळे तुम्हाला एक नवं आयुष्य मिळतं. आम्ही त्यामुळे सगळ्या पेशंटना सांगतो की हे जे काही शस्त्रक्रियाची तारीख आहे तुमची, हा तुमचा एक दुसरा वाढदिवस आहे. खरंय. आणि तो एक दुसरा वाढदिवस असल्यामुळे तो तारीख पण तुम्ही साजरा केला पाहिजे. आणि आम्ही उलट सगळ्याच पेशंट जे काही शस्त्रक्रिया करून घेतात त्यांच्या त्या तारखेला त्यांना फोन करतो, त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी हा निर्णय घेतला. कारण हा निर्णय घेणं पण खूप महत्वाचं आहे की मला शस्त्रक्रिया करून घ्यायची. बरोबर. कारण हा निर्णय घेण्याच्या अगोदर शस्त्रक्रिया म्हणले की सगळे घाबरतात. खरंय. पेशंट तर घाबरतोच, पण पेशंटचे नातेवाईकही खूप घाबरतात. शस्त्रक्रिया करून घ्यायचं म्हणलं की आई वडील भाऊ बहीण बाकीचे नातेवाईक सगळे कशाला शस्त्रक्रिया करून घेतो, कशाला जीवाची आडापाड करून घेतो, त्याच्यापेक्षा वजन खाणं कमी कर. पण पेशंटला माहित आहे की बाबा त्यानं सगळं प्रयत्न केलेले आहेत, डाएट केलेला आहे, एक्सरसाइज केलेला आहे, तरी त्याचं वजन कमी होत नाही, शुगर कंट्रोलमध्ये येत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचे व्याधी किंवा ज्याचे काही इफेक्ट्स आहेत ते पेशंटला सोसावे लागतात, पेशंटला सहन करायला लागतात. त्यामुळे पेशंटची मनस्थिती समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. उलट मी सांगेन की पेशंटच्या नातेवाईकांनी पण त्याला समजून घेणं, त्याला किंवा तिला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की बाबा त्यांचं वजन कमी होत नाहीये, सगळे प्रयत्न करून वजन कमी होत नाही, तर त्यांनी हा शेवटचा पर्याय म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी किंवा मेटाबॉलिक सर्जरी हे करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण हा निर्णयासाठी पेशंट नाही तर पेशंटच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी त्यांना धीर देणं, सपोर्ट करणं हे खूप गरजेचं असतं. जसं नाण्याला दोन बाजू असतात तसं लठ्ठपणालाही दोन बाजू असतात. एका बाजूला आपण काहीच करत नाही पण दुसऱ्या बाजूला आपण सगळे प्रयत्न करूनही जर काय नाही झालं तर शस्त्रक्रिया हा ऑप्शन नक्कीच निवडावा. कारण जरी तो लास्ट ऑप्शन असेल, मी नक्कीच म्हणेन की आमच्या सगळ्या पेशंट जे येतात आमच्याकडे त्यांना आम्ही शस्त्रक्रिया सांगत नाही. त्यांना आधी आम्ही डाएट एक्सरसाइज मेडिसिन्स ह्या पद्धतीनं कंझर्वेटिव्ह ट्रायल घ्यायचा प्रयत्न करतो. ते अयशस्वी झाले तरच आम्ही त्यांना शस्त्रक्रिया सांगतो. बट शस्त्रक्रिया इज द लास्ट ऑप्शन बट सर्टनली द बेस्ट ऑप्शन. नक्कीच. सर, प्रचलित असलेलं लायपोसेक्शन आपण जे म्हणतो ते हेच आहे का? हा एक खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण बरेचसे पेशंटच काय, पेशंटचे नातेवाईक इव्हन डॉक्टर म्हणतात की डॉक्टर सतीश आम्ही तुम्हाला पेशंट पाठवतो त्याचं लायपोसेक्शन करून द्या. पण पेशंट हा 100च्या वरती असतो. पेशंटला जसं मी म्हणलं की पेशंटला सुंदर होणं हे एक हे नाहीये. पेशंटला सुंदर होण्यापेक्षा पेशंटला निरोगी होणं हे जास्त महत्वाचं आहे. एक निरोगी दीर्घायुष्य मिळणं, वजन घेऊन जर फक्त आपण जर सगळे व्याधी करून आपण जर नेहमी हॉस्पिटलला जाणार असतो त्या वजनाचा काही उपयोग नाही. आणि लायपोसेक्शनमध्ये आपण फक्त स्किनच्या खालची फॅट काढतो, सुंदर दिसण्यासाठी लायपोसेक्शन केलं जातं. निरोगी जर राहायचं असेल तर बेरियाट्रिक सर्जरी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बेरियाट्रिक सर्जरी ह्याला मेटाबॉलिक सर्जरी पण म्हणतो कारण की ते डायबिटीज, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, स्लीप ॲपनिया म्हणजे घोरणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तो पूर्णपणे नाश करून बरा करतो. कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलेलं असतं ते कमी करतो. त्याच्यामुळे मी असं आवाहन करेन की ज्यांना लठ्ठपणा आहे व सगळे व्याधी आहेत त्यांनी खरंच हा निर्णय घ्यावा. आणि मी त्यांच्या नातेवाईकांना पण आवाहन करेन की त्यांनी त्याला सपोर्ट करावं, त्याला किंवा तिला. त्याच्यामुळे ते सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लठ्ठपणा कसा वाढत चाललाय हे सांगणं फार अवघड आहे. पोटाची ढेरी वाढत चाललेली आहे. पोटाची ढेरी जेवढी जास्त तेवढी आयुष्याची दोरी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टींमुळे पोटाची ढेरी तुम्ही बघायला पाहिजे. जर पुरुषांमध्ये जर पोटाची ढेरी जर तुम्ही बघितलं तर 95 सेंटीमीटरपेक्षा कमी पाहिजे. स्त्रियांमध्ये पोटाची ढेरी हे 85 सेंटीमीटरपेक्षा कमी झालं पाहिजे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की बाबा तुम्ही आत्ता मेजरिंग टेप घेऊन तुम्ही तुमची ढेरीचं आपल्या अंबिलिकसचे आहे ते बेंबीचे आहे ते तुम्ही बघा तुमची ढेरीचं सेंटीमीटर लेंथ किती आहे. जर स्त्रियांमध्ये 85 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर ते एक वॉर्निंग सिग्नल आहे. त्यामुळे तुम्ही डाएट एक्सरसाइज नक्की चालू करा. आम्ही ह्या जे का फोन नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सॲप करा आणि आम्ही तुम्हाला नक्कीच परत कॉल करून तुम्हाला मदत करू. डाएट एक्सरसाइज मेडिसिन्स शस्त्रक्रिया जे योग्य असेल, जे पेशंटनुसार योग्य असेल ते आम्ही नक्कीच गाईड करू आणि तुम्हाला पूर्णतः ह्याच्यातून लठ्ठपणामधून बाहेर यायचं आम्ही मदत करू. नक्की. अगदी कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत, शेवटची काही सेकंद आहेत. महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे कारण तो कदाचित आपल्याला बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा असू शकतो. हा जो शस्त्रक्रियेचा भाग आहे किंवा ही जी शस्त्रक्रिया आहे ती अतिशय खर्चिक आहे असं आम्ही ऐकलंय, तर हे खरं आहे का? जर शस्त्रक्रिया खर्चिक म्हटलं तर आजारपण पण काही स्वस्त नाही. तर आजारपण जे आहे ते जास्त महाग होत चाललेलं आहे.
आपल्या हॉस्पिटल ॲडमिशन जास्त वाढतात. डायबिटीस असल्यामुळे तुम्हाला नेहमी शुगरचं तुम्हाला चेकिंग करावं लागतं. नेहमी डॉक्टरांकडे दर 6 महिन्याला 1 वर्षाला जावं लागतं. दरवर्षी किंवा 2-3 वर्षानंतर त्याचे जे काही प्रॉब्लेम्स होतात, किडनीवरती अफेक्ट होतं, हार्टवरती अफेक्ट होतं, त्याच्यामुळे जे काही हॉस्पिटल ॲडमिशन्स वाढतात ते खूप खर्चिक झालेलं आहे. त्याच्यामुळे शस्त्रक्रिया जर बघितलं तर ते खूप स्वस्त आहे. त्यामुळे आजारपणे तुम्हाला निवडायचं आहे की तुम्हाला एक निरोगी दीर्घायुष्य निवडायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि आमच्याकडे आम्ही 0% इंटरेस्टनी पण आम्ही असे कंपनी आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात, आर्थिक मदत करू शकतील. आणि बेरियाट्रिक सर्जरी व मेटाबॉलिक सर्जरी हे आता इन्शुरन्समध्ये पण अप्रूव्ह झालेलं आहे. इन्शुरन्समध्ये अप्रूव्ह झाल्यामुळे जर तुमच्याकडे इन्शुरन्स असेल तर मग बेरियाट्रिक व मेटाबॉलिक सर्जरी त्याच्यामध्ये अप्रूव्ह होतं. त्याच्यामुळं मी असं सांगेन की शस्त्रक्रिया उलट खूप स्वस्त झालेलं आहे, आजार पण महाग झालेला आहे. शस्त्रक्रिया सोपी आहे, आजारपण महाग आहे असं सरांचं म्हणणं आहे. आणि खरं तर निरोगी आयुष्यापेक्षा दुसरं आपल्याला चांगलं किंवा समाधान देणारी दुसरी कोणती गोष्ट नाही. त्याच्यामुळे निश्चितपणानं जसं आत्ता सरांनी आपल्याला सांगितलं आहे, पण मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे, माहिती घेणं आवश्यक आहे, जसं मी आधीही म्हटलं. त्यामुळे आत्ता संपर्क क्रमांक आहेत सरांचे TV स्क्रीनवरती, ते नंबर टिपून घ्या आणि तुमच्या योग्य ते वेळाप्रमाणे तुम्ही त्यांना संपर्क करा. निश्चित तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक्यू. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.